गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर नळ योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। कल्याणमध्ये एक धक्कादायक बातमी समोर आली असून सासूने आपल्या मित्राच्या मदतीने सुनेची हत्या केली। दोघांनी हत्या करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी एक पुरावा राहिला आणि त्याच्याच मदतीने पोलिसांनी गुन्हेगारांचा छडा लावला आहे। करपेवाडीमधील जिम्मीबाग परिसरामध्ये आर्थिक आणि कौटुंबिक वादातून झालेल्या हत्येचा रक्ताच्या थेंबामुळे पोलिसांनी हत्येचा उलगडा केला। घरात मिळालेल्या पुराव्यामुळे महात्मा फुले पोलिसांनी लताबाई गांगुर्डे वय वर्ष 60 आणि जगदीश म्हात्रे वय वर्ष 67 या दोघांनाही अटक केली। दरम्यान हत्येच्या 24 तासातच पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत। भारतीय रेल्वेमध्ये नोकरी करणाऱ्या विलास गांगुर्डे यांची सप्टेंबर 2025 मध्ये त्यांचं निधन झालं। त्यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी रुपाली गांगुर्डे यांना 10 लाखाची ग्रॅज्युएटी रक्कम मिळाली। तसेच मयत पतीच्या जागेवर आपल्या नातवाला तिथे अनुकंपा तत्वावर नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करू असं सासू लक्ष्मीबाई यांचं मत होतं। मात्र त्याऐवजी सुनेने स्वतःसाठी रेल्वेत अनुकंपा तत्वावरील नोकरीसाठी अर्ज केला होता। यावर आपल्या मुलाच्या पश्चात त्याच्या ग्रॅज्युएटीतील काही रक्कम देण्यासाठी सून नकार देत होते आणि या रागातूनच लक्ष्मीबाई यांनी आपल्या मित्राच्या मदतीने 1 जानेवारी 2026 रोजी कल्याणपूर्वेच्या जिम्मीबाग करपेवाडी भागात राहत्या घरात सुनेची हत्या केली। या हत्येचा उलगडा महात्मा फुले चौक पोलिसांनी अवघ्या 24 तासात केला। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।